या दोन संघ आणि चौथा सामना आपटी बी आणि जांभिवली, एकूण 10 संघ आहेत. वळूया आपण व्यासपीठावरती. आदरणीय अशोक भोईर साहेबांना विनंती असेल रामभाऊ पातकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. माजी नगराध्यक्ष कुलगाव बदलापूर नगर परिषद आदरणीय रामभाऊ पातकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती कृष्णा शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. मुरबाड विधानसभा अध्यक्ष आहेत भाजपाचे आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती कृष्णा शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. यस, सामना आपण सुरू करायचा आहे. आदरणीय संजय भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण चेतन शेठ देशमुख साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. माजी संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे आणि संजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण चेतन शेठ देशमुख साहेबांचे इथे विशेष सन्मान करूया. आदरणीय सुनील बोराडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रकाश भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सुनील बोराडे साहेबांचे इथे सन्मान करूया. सामना देखील सुरू होतो आहे. पहिला सामना उद्घाटन सामना आहे. आमदार चषकाचे हे दमदार आयोजन. पुन्हा एकदा ऑनसाइडला पुल केला इनफिल्डच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती महेंद्र मसे साहेब इथे उपस्थित आहेत. तालुका सरचिटणीस आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. संजय भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र मसे साहेबांचे इथे सन्मान करूया. आदरणीय सुभाष देशमुख साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. संजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुभाष देशमुख साहेबांचे इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण अनिल बोराडे साहेबांचे इथे सन्मान करूया. तालुका उपाध्यक्ष आहेत आणि रामचंद्र भोईर रामदास भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. अनिल बोराडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
त्यानंतर आपण रोशन ठाणगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि रोशन ठाणगे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। रामदास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण रोशन ठाणगे साहेबांचा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय रवी मेहर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। रवी मेहर, संजय भोईर यांना विनंती असेल। आदरणीय रोशन ठाणगे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर रवी मेहर साहेबांचे इथे सन्मान करूया। संजय भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रवी मेहर साहेबांचे इथे सन्मान करूया। आदरणीय सत्यवान भोईर, रवी भोईर आणि संतोष भोईर आणि मुरलीधर मस्कर या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकामध्ये। आदरणीय उपसरपंच निलेश गायकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय अशोक शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। दीपक शेठ मिरकुटे उद्योजक आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। अशोक शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। तमाम मान्यवर इथे उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं मनापासून आभार, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। दर्शनाताई रोशन ठाणगे मॅडम इथे उपस्थित आहेत। कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आणि ताईंचे इथे आपण सन्मान करूया। माधुरी ताई भोईर यांना विनंती असेल, माजी सरपंच आहेत, ताईंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ताईंचे इथे विशेष सन्मान करायचा आहे या आमदार चषकाच्या माध्यमातून। रतन भोपी उपसरपंच उपस्थित आहेत आणि वैशालीताई भोईर माजी उपसरपंच ताईंना विनंती असेल, सरपंच आहेत, ताईंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। सामना देखील सुरू आहे आणि माऊली 11 शील या टीमने खूप चांगली सुरुवात केलेली आहे। षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा।
सौभाग्यवती सारिका सत्यवान भोईर मॅडम यांचे इथे आपण सन्मान करूया. जागृतीताई भोईर यांना विनंती असेल ताईंच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बघा सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, स्थानपन्न व्हायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे आणि आपली उपस्थिती खऱ्या अर्थाने प्राधान्य आहे या स्पर्धेसाठी. लाईटमनला विनंती असेल लाईट ऑन करायचे आहेत. लाईटमनला विनंती आहे की आपण लाईट ऑन करायचे आहेत. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/27. माऊली 11 शील आणि जय वाघोबा चिखलोली या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच रेग्युलर हाफमधून पहिला सामना जांताराजा बदलापूर आणि आदर्श वांगणी या 2 टीममध्ये असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आदर्श वांगणी संघ इथे दाखल होतो आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी विनंती असेल जांताराजा बदलापूर या टीमला की आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. या 20 फटक्या चांगल्या टीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित मिडविकेटला. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावां धावसंख्या 2 ने पुढे जाईल 29. गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय आणि सीमारेषी लगत अप्रतिम क्षेत्ररक्षण. पायाने हा चेंडू अडवलेला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल इलेक्ट्रिक बाईक आहे आर्या या कंपनीची. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बाईक आहे. खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. आमदार चषकाच्या माध्यमातून हे दमदार आयोजन नियोजन. आजची ही पहिली रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. लाईटमनला विनंती असेल लाईट आपण ऑन करायचे आहेत. विशाल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय राईट राऊंड विकेटने आले आणि क्या बात आहे, चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण आहेत. भूषण आणि पंकज ही जोडी आपण पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज भूषणचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का माऊली 11 शील या टीमला. डीजे मास्टर जयदास भोईर आणि रोहिदास भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेट मिळवली आहे गोलंदाज विशालने या तिसऱ्या षटकामध्ये. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकाल व्यासपीठाच्या अगदी समोरच या ट्रॉफीज आहेत आणि त्याच्यावरती आमदार साहेबांचं हे लोगो. 2/32 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. ऑन साइडला ड्राईव्ह करतात. डीप मध्ये फिल्डर आहेत मिडविकेटला. 1 धाव झाली पूर्ण आणि
एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. हॅरी सर आणि योगराज सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी. तिसरे पंच नक्कीच आमचे टीव्ही अंपायर शिंदे सर आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ऑन साइडला फटका फसलाय. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. विकेटचं पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 33. डीजे मास्टर. माजी सरपंच वैशालीताई भोईर मॅडम इथे उपस्थित आहेत आणि अनिता ताई भोईर यांना विनंती असेल ताई आपल्या शुभ हस्ते आपण वैशालीताई भोईर मॅडम यांचा इथे सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती माजी सरपंच वैशालीताई भोईर इथे उपस्थित आहेत आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया. नेक्स्ट मॅच आहे जाणता राजा बदलापूर आणि आदर्श वांगणी या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघ नायक इनिंग ब्रेकमध्ये नसेल टॉससाठी त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपण माजी सरपंच माधुरीताई भोईर मॅडम यांचा इथे आपण सन्मान करूया. अनिता ताई भोईर मॅडम यांना विनंती असेल माधुरी भोईर यांचा इथे आपण सन्मान करूया. माजी सरपंच आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण सन्मान करूया माजी सरपंच जागृतीताई भोईर इथे उपस्थित आहेत आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. 11च्या सरासरीने या धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. एक चांगलं बॅटल सुरू आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावां धावसंख्या 2ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि जीवनदान मिळत आहे आपल्या टीमसाठी. नक्कीच या धावा वाचवलेत. एकूण 3. असं वाटलं की हा षटकार जाईल परंतु मिळतील एकूण 3 धावा या चेंडूवरती. चांगलं कॉन्टॅक्ट झालं होतं प्रशांतचं. प्रशांत एक विस्फोटक फलंदाज आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3ने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील. नेक्स्ट मॅच जाणता राजा बदलापूर आणि आदर्श वांगणी या दोन टीममध्ये. वांगणी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे आणि जाणता राजा बदलापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी
येऊन थांबायचं आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके, आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर, रुपेश भोईर, देवा भोईर, अमोलदादा भोईर, प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मंगेश भोईर असतील, या सर्वांच्या माध्यमातून आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. डॉट बॉलची समाप्ती. हॅरी सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक नामवंत पंच आहेत, एक स्टायलिश अंपायर. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आमचे रोशन फराड, सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद प्रशांत. बॅक टू द पवेलियन. आदर्श वांगणी या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 41 धावा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. 15 आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळलेली आहेत. जय वाघोबा चिखलोली या टीमने. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. परंतु 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा वेळ आहे. चला जांतराजा बदलापूर संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच आदर्श वांगणी आणि जांतराजा बदलापूर. सागर देशमुख, कुणाल पेनकर इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. जिहाद बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅपमधून. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय माऊली 11 शील या टीमला. चौकार येतोय. संदीप आहेत गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये प्रचंड अनुभव आहे संदीपकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू. लाईन लेन चांगली आहे आणि येतोय डॉट बॉल. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करतायत. गॅप शॉट सिलेक्शन सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. नोटे यांचे सुपुत्र इन ॲक्शन मध्ये आहेत गौरव आणि त्याने 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आहे 49.
49 धावा. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं देखील आपण करूया स्वागत. यस, टॉससाठी येत आहेत आदर्श वांगणी या संघाचे संघनायक. विनंती असेल जानता राजा बदलापूर या टीमला की आपण देखील टॉससाठी या. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 49. पहिल्याच मॅचमध्ये चांगली धावसंख्या बनवली आहे. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर साहेब आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये. सुरेख झेल पकडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. गौरव बॅक टू द पविलियन. .49. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 बनवल्या होत्या याच माऊली 11 शील या टीमने. त्यानंतर सातत्याने विकेट गमावलेत आणि डॉट बॉलचं सातत्य देखील आपण पाहिलं आहे. आणि शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज झालंय बाद. सांघिक यश मिळत आहे शेवटच्या बॉलवरती जय वाघोबा चिखलोली या टीमला. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 49. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या 27 धावा आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये बनवल्या फक्त आणि फक्त 22 धावा. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 आणि 50 धावा बनवावे लागतील. टार्गेट सेट केलेलं आहे 50 धावांचं या मॅचमध्ये. जय वाघोबा चिखलोली या टीमसमोर माऊली 11 शील या टीमने. आदरणीय राजेंद्र बलिराम भोईर साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. चला, जानतराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. आदर्श वांगणी या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जानतराजा बदलापूर प्रबुद्ध येत आहेत. आमचे खूप चांगले समालोचक मित्र आहेत, गुणलेखक आहेत आणि बदलापूर समालोचन समितीचे सदस्य देखील आहेत. तर आपण देखील या. आणि जानतराजा बदलापूर सागर देशमुख खऱ्या अर्थानं जिहाद जे कॅप्टन आहेत आणि कुणाल पेनकर यांचा संघ आहे. चला, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जानतराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला, कारण की आदर्श वांगणी या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जानतराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला, कारण की शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे त्यामुळे विनंती आहे की आपण लवकरात लवकर या टॉससाठी 50 धाव बनवायचे आहेत. जय वाघोबा चिखलोली या टीमला 5 षटकांमध्ये. आदरणीय शिवाजी टेंबे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती हिरामन माळी साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि जानतराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की आदर्श वांगणी या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आदरणीय राहुल भोईर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. भाऊ भोईर यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील आमदार चषकामध्ये स्वागत आहे.
50 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. 5 षटकांमध्ये चिखलोली या टीमला थोडंसं निराश केलं. अंतिम 3 षटकांमध्ये भाग्येश अवघ्या 22 धावा बनवल्या, कारण की सुरुवात खूप चांगली केली होती या मॅचमध्ये. माऊली 11 शील या टीमने 27 धाव बनवल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. असं वाटलं की 60+ धाव बनवतील, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि अवघ्या 49 धावांवरती थांबवलंय आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय वाघोबा चिखलोली या टीम समोर. आणि या 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध गायक देखील आहेत भाग्येश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते सर. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुणम विनायकमहम चिंतामणिस्तेवरम लेनेंद्र गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वर मोझरे ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2025 रात्र पहिली आम्ही तुमच्यासमोर आणली आहे. पहिला सामना तुम्ही बघितला. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे शील. प्रथमतः असं वाटलं की माऊली 11 शिलगाव संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 2 ओव्हरमध्ये परिस्थिती खूप चांगली होती, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी कामगिरी जर आपण पाहिली तर कामगिरी थोडीशी खराब आपण पाहिली, परंतु इथनं अपील केली जाते कॉट बिहाइंडसाठी आणि पंचांची सहमती की बॅट अँड बॉलचं कनेक्शन झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथं विकेट संपादित करत असताना गौरवच्या खात्यामध्ये विकेट प्रणित बाट. (1866) रोजी प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाले तेव्हा वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही बातमी ऐकली असेल. खरं तर ती बातमी आली त्यावेळेला की प्रिन्स पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचे शिकार झाले. तेव्हापासून पहिल्या बॉलवरती जो बाद होतो तेव्हा त्याला रॉयल डक असं आपण म्हणत आलेलो आहोत. जो पहिल्या बॉलवरती बाद होतो त्या फलंदाजाला सध्या तरी चिंता नव्हती, कारण फायटिंग स्कोअर जर आपण पाहिला ना तर 50 ही धावसंख्या चेस करण्याच्या अनुमानाने आणि डिफेंड करण्याच्या अनुमानाने चांगला आकडा असतो, परंतु त्या आकड्याला आता डिफेंड करायचं आहे. सुरुवातीला थोडीशी बॅटिंग चांगली झाली, नंतर थोडीशी गफलत झाली संघ शिळगावची. त्या अनुमानाने आता सध्या तर या धावा डिफेंड करण्याच्या अनुमानाने गौरवने पहिलाच चेंडू खूप चांगला फेकला जो प्रणितसाठी होता. कॉटबॅनच्या अपीलसाठी सहमती अंपायरशी राहिली आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन मनीष ओव्हर द विकेट लेफ्ट बॅट्समन त्याच्यासमोर आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा देत असताना पॉवर प्ले आहे त्या रिंगणाला फोडत असताना मनीषची सुरुवात चांगली. पहिलाच बॉल फेस करत असताना गौरवच्या विरोधातला हा पहिला चौकार. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही कव्हरेज स्पर्धा केली जाते. मोस्टली आपण जेव्हा डावखोऱ्या त्याचा फलंदाज येतो ना त्याच्यासाठी राऊंड द विकेटने गोलंदाजी अनेक गोलंदाजांना करताना बघितली आहे, परंतु हा गोलंदाज ओव्हर द विकेटनेच बॉलिंग करतोय. याच्या अगोदर लेगस्टम्पच्या बाहेर आता ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर टाकण्यात आला चेंडू. अकूट टप्प्या बॉलवरती जे रिझल्ट मिळालं गेलं त्यानंतर थोडासा लेंथमध्ये चेंजेस केला होता. इन्व्हाइट गेलं होतं, इन्व्हिटेशन दिलं होतं गौरवने मनीषला खेळण्यासाठी, परंतु इम्पॅक्ट वाईट बॉलचा पडला आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 5. पुन्हा एकदा लेंथ बॉल, त्यात लेंथ बॉलवरती मोठा फटका आला होता. जी सुरुवात झाली होती मनीषी आता त्या सुरुवातीला कंटिन्यू ठेवत असताना शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्याला हुक करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर.
डावकुऱ्याच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट बॉल टाकाल ना तर रिझल्ट हाच मिळतो. मोस्ट ऑफ आपण तीच चर्चा करत होतो की जेव्हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज असतो त्यासाठी जेव्हा राऊंड द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाजी करतो ना, बॉल द्यायचा नवीन, जेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा तो अँगल आहे तो अँगल यॉर्कर बनतो. मग आता ओव्हर द विकेटने जी बॉलिंग गौरवची सुरू आहे ती त्याने चेंजेस करावी की काय याचा आता कदाचित विचार विनिमय सुरू असावा. कारण त्या ठिकाणी अमोलही गेला, अमोलने त्याला सांगितलं. त्यानंतर आपण पंकजला बघत आहोत आणि या 3 खेळाडूंची सध्या तरी चर्चा सुरू राहिली की ज्या लेंथ बॉलवरती त्याला रिझल्ट अपोजिट मिळवायचं नव्हतं परंतु अगेन्स्ट मनीषा तो रिझल्ट चांगला लागला. जिथे 2 मोठे फटके आले, एक वाईट बॉल आला आणि एक विकेटचा जो प्रेशर होता तो प्रेशर आता बाजूला सारलाय. सर्वांचं सहर्ष स्वागत. आगमन अजूनही काहीशा मान्यवरांचं होतंय. याच दरम्यान रवींद्रजी भोईर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. भरपूर मान्यवर आपण या मंचावरती बघितले. रामभाऊ पातकर साहेब सुद्धा उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. दीपक शेठ कथोरे, कृष्णा शिंदे, चेतन शेठ देशमुख या सगळ्या मान्यवरांना आपण या एकाच मंचावरती बघितलं या स्पर्धेचा शुभारंभ करताना. नेक्स्ट बॉल गौरव. आता लेन चांगली होती, ब्लॉक करणारा बॉल समोर मिड ऑफ होता, त्याला भेदण्याचा प्रयत्न परंतु मिड ऑफने थोडंसं बॅकलिपला त्याच्या खाली घेतलं, बॉलला अडवलं गेलं, फील्ड केलं. मिड ऑफला झाली फिल्डिंग, स्ट्राईक झाली, चेंजेस. मनीषा खात्यामध्ये अजून एक सिंगल, तो पोचला 11 वरती. टीमची धावसंख्या 12, बॉल फेकून झाल्या 4, विकेट गमावली गेली 1. ज्या अनुमानाने पॉवर प्लेचं षटक असतं ना तेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टीपर्यंत तुम्हाला जावंच लागतं. कारण तुम्हाला फील्ड पोझिशन पाहून विथ द बॉलर बॉल टाकायचे असतात आणि विथ द बॅटर तुम्हाला बॉल खेळायचे असतात. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये मिसटायमिंग झालाय, दुसरी विकेट मिळू शकते. 2 फिल्डर रिले कॅच पकडायची होती परंतु कॅच ड्रॉप. कडकी में आटा गेला. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला धावा रोकायचे असतात ना मोस्ट ऑफ तुमच्याकडे 2 षटकं महत्त्वाचे असतात. हा पहा ॲक्शन रिप्ले, त्यानंतर आपण चर्चा करूयात. यॉर्कर बॉल थोडासा होता, बॅकलिपला खाली घेतलं, बॉलला खेळण्याचा प्रयत्न परंतु जो बॅकअपला फिल्डर होता त्याची काहीच चुकी नव्हती. जो फिल्डर पुढे आला होता त्याच्या हातातनं कॅच निसटली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या 13. ऑन स्ट्राईक मनीष. शेवटचा बॉल फेस केलाय, ऑन साईडला चॅलेंज होतं मोठं गौरवचं परंतु बॉलला आपण पुल करत असताना पॉवरफुल हा स्ट्रोक आणि या षटकाची समाप्ती चौकाराने करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे 50 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत टीमची टोटल 1 गडी बाद 17. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. कधी कधी आपल्याला याही गोष्टीचा विचार करायचाच असतो की जेव्हा आपल्या विरोधात एखादा लेफ्टम बॅट्समन असेल मग उजव्या हाताने तुम्ही जर यॉर्कर स्पेशलिस्ट असाल तर यॉर्कर बॉल तुम्हाला डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी इझी हँडल करता येतात. खरं तर ही नॅचरली शैली असते क्रिकेटची की जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज असतो तेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली तर तो यॉर्कर बॉल परफेक्टली तुम्हाला सर करता येतो. आणि त्या अनुमानाने जर आपण लेफ्टम बॅट्समन जर पाहिला ना तर त्याच्यासोबत उजव्या हाताच्या गोलंदाजाचं चॅलेंज हे राऊंड द विकेटने तुम्ही बराचदा बघितलं पण तो सगळे बॉल ओव्हर द विकेटने टाकले. आल्या धावा 17. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. जाणता राजा बदलापूर त्यांच्या विरोधात आदर्श वांगणी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो आपण करूयात नाणेफेकीचा कौल. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतोय की प्रमुख मान्यवरांचे शुभ असे हा टॉस आपण संपन्न करूयात. सन्माननीय रामदास भोईर साहेबांना आपण विनंती करूयात की हा तुमचा मान टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ असे आपण दुसऱ्या मॅचचा टॉस कंप्लीट करूयात जिथे जाणता राजा बदलापूर त्यांच्या विरोधात आदर्श वांगणी संघ खेळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आला भूषण. ओव्हर द विकेटने सुंदर फटका, कलात्मकता तुम्हाला पाहायला मिळाली. थोडासा फोर्स करत असताना बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमधला भूषणच्या विरोधातला हा पहिला चौकार. परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका. पॉवर प्ले दुसरे सुरू आहे. 3च फिल्डर डीपमध्ये त्याचा विचार विनिमय केला. इनफिल्डला प्रॉपर क्लिअर करत असताना लेन बॉल त्याच्यावरती फक्त फोर्स करत असताना एक टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. जिथे पॉवर सर्व्हिसचं जनरेटर आहे जे जनरेटर या सगळ्या
लाईट्सला खरं तर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते, त्या जनरेटरच्या अगदी जवळ हा बॉल गेला आणि सुरुवात झाली विशालची चौकाराने. चांगला बॉल, इथनं अपील फक्त गोलंदाजाची होती भूषणची. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता, पण तो बॉल चांगला होता. हा भूषणचा बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला, पडल्यानंतर थोडासा आउटकटरी सध्या तरी बीट करत असताना या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आता राहतील, कारण 50 रोकायच्यात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्यात. त्यामुळे आता विचारविनिमय करावे लागेल की एखादा विकेट अजून एक गेला. मनीषची विकेट आली तर सोने पे सुहागा जो मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय, ती विकेट आली तर कदाचित या सामन्याला पुढे नेऊ शकतो संघ शिळगाव. फटका चांगला आहे, इथे फिल्डर त्या ठिकाणी नाहीये झोनमध्ये, टप्पा पडलाय. लॉंग ऑफला वेध येत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा होता, त्याचाच विचार विनिमय आणि आई फटका बॉलच्या मिरिटमध्ये खेळत असताना कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. थोड्याच वेळात ड्रोनच्या माध्यमातून तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्रीडांगणाच्या फुटेज तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन हलका असा होता. त्या अनुमानाने आपण पाहूयात की बॅट अँड बॉलचा कनेक्शन आहे की लेग बाईट्स. जो पंचांचा लेग बाईटचा इशारा नाही, सो बॅट कट असावी. तिथनं मिळतीये सिंगल. सिंगलने आता धावपल पुढे जाईल. 26 ज्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 शिळगाव उतरला होता ना, की सुरुवातीला आपण धावा बनवू, त्याच्यानंतर त्या धावा डिफेंड करू. सुरुवातीला त्यांच्या मनासारखं झालेलं नाहीये, कारण 5 ओव्हरमध्ये फक्त 49-50चं टार्गेट. इथूनही ते फाईट करू शकतात, परंतु या ओव्हरमधले जे 2 बॉल आहेत त्या 2 बॉलवरती एखादी विकेट किंवा दोन्ही हे जर बॉल डॉट आले ना, तर त्यांच्यासमोर एक चॅलेंजिंग आकडा राहील जो 3 ओव्हरमध्ये ते कव्हर करू शकतात. परंतु समोर आहे मनीषसाठी हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु हीच तर चर्चा सुरू होती की हे 2 बॉल जे आहेत ना, ते 2 बॉल मॅचला पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी असतील, कारण 50चा टार्गेट होता. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 बनवायचे आहेत. आतापर्यंत 11 चेंडू फेस केलेले आहेत. बॅटिंग करत असताना टीम चिखलोलीने बनवलेले आहेत 26. मग या 3-3 धावा ज्या रोकायच्या आहेत ना प्रति ओव्हरमध्ये, त्या रोखण्यासाठी या 2 बॉलवरती कोणताही आकडा टीमच्या टोटलमध्ये न जोडू देणं हे शिळगाव टीमसाठी चांगलं राहील. आणि हा बॉल असेल जो निर्णायक या ओव्हरमधला. खुलवा टप्प्याचा बॉल ऑनसाईडला, कदाचित स्ट्राईक मनीषकडेच राहील, कारण त्या अंदाजाने तो फटका खेळलाय. डीपमध्ये बॉलची फिल्डिंग झाली ऑनसाईडला लॉंग ऑनला. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50चा आकडा चेस करत असताना 27 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम चिखलोलीच्या पाहायला मिळतात. आणि आता 18मध्ये बनवायच्या धावा 23. थोडासा वेळ आपल्याकडे जरूर आहे, तोपर्यंत जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. बदलापूर शहराने अनेक सारे आवाज दिली, ज्या आवाजांना आतापर्यंत तुम्ही प्रसिद्धी दिली आहे. आता नुकताच हा संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून तुम्ही ऐकला. अक्षय म्हात्रे जे नवीन वडवलीचे आहेत त्यांच्या मुखातून हे संगीत गायलं गेलं. वडवलीच्याच पुढे गेला की साई वालिवली, त्यामधून तेजस तरे यांचाही आवाज तुम्ही ऐकला. ते एक सुप्रसिद्ध गायक आहेत. म्हणजेच या नगरीला क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर वेळा बघितलं. त्याच्यामुळे ही कला अक्षय म्हात्रे याने दाखवली. बदलापूर गावातून सुषमा हे संगीत त्याने प्रसारित केलं आणि ते डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्या कानांपर्यंत ऐकवलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत बनल्या गेल्या 27. सचिनला आता आणलं गेलं 3ऱ्या ओव्हरमध्ये. 3रा फ्रेश बॉलर यूज केला जातोय टीम माऊली 11 शिळगावच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने बोल्ड सुंदर बॉल, यॉर्कर बॉल. ह्याच तर गोष्टीचा विचार करत होता संघ शिळगाव की मनीषी विकेट आली तर सोने पे सुहागा, आणि अखेरकार सचिनने त्याची विकेट काढली आहे. लागणारा 27 या आकड्यावरती झटका दुसरा. काय चेंडू होता, सरप्राईज करणारा बॉल. वाढदिवसा निमित्ताने एखादा मित्र आपल्या जवळ यावा आणि त्याने अचानकपणे एखादी वस्तू आपल्याला द्यावी आणि आपण सरप्राईज व्हावं,
तशा प्रकारे सरप्राईज बॉल व द विकेटने आला सचिन. कोणत्याही गोष्टीची आशंका नव्हती. त्याच्या समोर असलेला आकडा चेंज होत होता. मग त्या आकड्याला पुन्हा एकदा आपल्या बाजूने कसं आणावं, आउट ऑफ कंट्रोल झालेली सिच्युएशन अंडर कंट्रोल कशी करावी, त्यासाठी त्याने विचार विनिमय केला गेला आणि कॅप्टनने परफेक्टली तिसऱ्या प्लेसवरती सचिनला पाठवलं आणि सचिनने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली, जिथे बाद झालाय मनीष. आता आलाय केशव मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. या प्लेसवरती येणारे जे बॅट्समन असतात ना, ते नेहमी आपल्या टीमचे स्लॉग हिटर असतात आणि त्याची बॉडी पाहून तुम्ही समजू शकता की तो स्लॉग हिटरच आहे. स्लॉग करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालाय कव्हर्सला. 2 टप्पे घेतल्यात. फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय. आता इथनं सिंगलने खातं उभारलं जातं केशवचं. येईल स्ट्रायकिंगवरती विशाल, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडू फेस करत असताना आल्या धावा 10. टीमची धावसंख्या 28, विकेट गेल्या 2. अजून या 16 बॉलमध्ये ना जर परिवर्तन घडवायचं असेल टीम माऊली विलन शिलगावला, तर अशा ज्या डॉट बॉलच्या रेशोमध्ये ना, त्या डॉट बॉलच्या रेशोमध्ये आता वारंवार थोडासा त्यांना टिकाव ठेवावा लागेल, तेव्हाच हा सामना ते त्यांच्या अगेन्स्ट फिरू शकतात. ओ द विकेट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म बॉक्स स्टाईलने फटका प्लेस केला. बॉटम हँडचा सुंदर वापर. फिल्डर आले. थर्डमॅनवरून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल त्याने सुपूर्त केलाय. या बॉलवरती मिळते सिंगल. विशाल पोहोचला 11 वरती. आलाय स्ट्रायकिंगवरती केशव. झाल्या धावा 29. अजून इक्वेशनचा जर आपण विचार केला तर इक्वेशन अजूनही बनवायच्यात 15 बॉलमध्ये 21. हे समीकरण ऑन ग्राउंड जरी सोपं वाटलं असेल ना, तरी ऑन पेपर ते महाग करण्यासाठी टीम शिल्डला आता इथनं इकॉनॉमिकलच बॉलिंग हाताळावी लागेल, तेव्हा हा सामना त्यांच्या बाजूने येईल. ओव्हर द विकेटने चांगला बॉल होता, मागे चाललाय. थर्डमॅन इन ॲक्शनमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बाद झाला असता विशाल, पण तो डायरेक्ट हिट झाला नाही. तिथनं मिळाली सिंगल. धावा झाल्या 30. अजूनही 14 बॉलचा खेळ उर्वरित. 14 बॉलमध्ये अजूनही बनवायचे आहेत धावा 20. अनेक वेळा असे पराक्रम विक्रम ना तुम्ही क्रिकेटच्या परिपाटलावरती बघितल्यात. त्याच्यामुळे हा पराक्रम जर करायचा असेल तर ज्या वेळेला शिळसंघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या, 3 ओव्हरमध्ये कंट्रोल झाल्या. आता इथे सिच्युएशन त्यांच्या अगेन्स्ट वेगळी आहे. इथे 2 ओव्हरमध्ये आता त्या धावा त्यांना कंट्रोल करायचे आहेत. शेवटचा बॉल ताकदीचा वापर. ऑन साईडला मिड विकेटला चाललाय. फिल्डरच्या हातामध्ये बॅकअप होतं स्क्वेअर लेगचं, पण तो त्या ठिकाणी थांबलाय. तो म्हणजेच केशव. पुन्हा एकदा कॉलिंग थोडीशी चुकीची होती, परंतु कंट्रोल केलं स्वतःना. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये आपण धावा जर बघितल्या, माफ करा 1 बॉल असेल, थोडीशी क्षमा असावी. धावा झाल्या 31. वैयक्तिक 12 वरती खेळतो विशाल. केशवच्या खात्यामध्ये आतापर्यंत आहेत धावा 2 सिंगल्सने त्याने आपली बाकी खूप चांगली रंगवली आहे. शेवटचा फुल टॉस ऑन साइडला आणि चाललाय तो लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. शेवट सुंदर करत असताना या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 4च होत्या. या षटकाराने या ओव्हरमध्ये तब्बल 10 धावा आलेल्या आहेत सचिनच्या ओव्हरमध्ये. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 37 आणि येणारे 12 बॉल. त्या 12 बॉलमध्ये आता इक्वेशन पूर्ण सोपं झालेलं आहे. टीम चिखलोलीच्या बाजूने 12 मध्ये बनवायच्या धावा 13. आपण जी चर्चा करत होतो ना की बदलापूर विभागाने जेवढे खेळाडू दिलेत तेवढे कलाकार सुद्धा दिलेत. आता डीजे मास्टरच्या माध्यमातून पुन्हा एकदा बदलापूरचं नाव हायलाईट करणारा तो कलाकार तुम्हाला पाहायला मिळाला. राज इरमाली, ज्याने प्रथमतः इन्स्टा स्टार त्यांना एकत्रित आणलं. संगीतांमध्ये त्यांना एकत्रित आणून आपल्या नावाची चर्चा, आपल्या शहराची चर्चा याने सातत्याने या कलाकार सृष्टीमध्ये आणली. खरं तर राज इरमाली यांनी जेव्हा ती संकल्पना आणली तेव्हा अनेक सारे इन्स्टा स्टार होते, ते इन्स्टा स्टार हायलाईट झाले. तुम्हाला एकाच फ्रेममध्ये परेश म्हात्रे, पायल पाटील पाहायला मिळाली.
तुम्हाला सॅमी कालन पाहायला मिळाला आणि जरूर इन्स्टास्टारवरती अनेक सारे खेळाडूसुद्धा होते. मग त्याच्यामध्ये पवन केने सुद्धा राज हिरमाळी यांच्या संगीतावरती तुम्हाला नृत्य करताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे कोणतीही कला असो, त्या कलेला जर तुम्हाला पुढे न्यायची असेल, त्या कलेचा जर तुम्हाला कलाकार बनायचा असेल, तर अशाच काहीशा गोष्टी असतात. त्या काहीशा गोष्टी तुम्हाला चेंज कराव्या लागतात. त्याच्यामुळे या स्पर्धेलाही या विभागामध्ये हायलाईट करण्यासाठी या वर्षामध्ये ही संकल्पना रुजू केली की इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि तीच बाईक थोड्याच मिनिटापूर्वी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती होती. सो सर्वांचं सहर्ष स्वागत या देखण्या स्पर्धेमध्ये. आजची पहिली रात्र, पहिला सामना. अजून 12 बनवायचे 13 आणला आता गौरवला, ज्या गौरवच्या षटकामध्ये तब्बल धावा 17 आल्या. मग त्या गौरवला आता इथे कंटिन्यू ठेवलं गेलंय, ते म्हणजेच ओव्हर नंबर 4 मध्ये. टीम जाणता राजा बदलापूर, तुमचा डिसिजन आता अजूनही पोहोचवला नाही आमच्यापर्यंत. फिल्डिंग, यस, नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करतील टीम जाणता राजा बदलापूर. गौरवच्या षटकाला सुरुवात झाली आहे. सुंदर बॅकअपला खाली घेत असताना स्ट्रोकचं सिलेक्शन, पण तो कव्हर्सला गवासला गेला विशाल. इंडिव्हिज्युअल 12 धावसंख्या बनवत असताना तो झालाय बाद आणि लागलाय झटका तिसरा. बॅटिंग करत असताना टीम चिखलोलीला. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने गौरव आला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च झाल्या. कर्दन काळ ठरला मनीषा स्ट्रायकिंग इनवरती असताना खूप जास्त अटॅक झाला त्याच्यावरती. मग आता फलंदाज वेगळा होता, ही सिच्युएशन वेगळी. ओव्हर द विकेटने आला परफेक्टली, थोडासा ऑफसमच्या आतमध्ये बॉल, पण तो छोट्या बॅकलिपचा वापर केला होता विशालने. कव्हर्सला तो गवासला गेला आणि ते क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर पडत असताना अशाच क्रिटिकलिटीजना आता टाकाव्या लागतील. असे जे खरं तर अडसर आहेत, ते अडसर आता मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा संघ शील्ड टाकेल ना, तेव्हाच हा सामना त्यांच्या बाजूने टर्न होऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या रिझल्ट पर्सेंटेजचा जर आपण विचार केला तर 11 13 बनवायचे. नो डाऊट तुम्हाला वाटत असेल की चिखलोली संघ सहजरित्या हा सामना जिंकेल, परंतु ऑन पेपर ज्या गोष्टी असतात ना, त्या ऑन ग्राउंड कठीण करण्यासाठी तुम्हाला हाफ चान्सेस ही फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करायचे असतात. आणि हीच ती वेळ आहे जिथे सुरुवातीचे 3 महत्त्वाचे गडी गमावले गेलात आणि इथनं सामना टर्न करावा लागेल. गौरवचा बॉल ऑन साइडला, इथनं दुसरी विकेट पडेल. कॉन्फिडंट डिफिल्डर आले. लागोपाठचा दुसरा विकेट आधी कव्हर्सला आणि त्याच्यानंतर लॉंग ऑनला आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप. तसा जाईल मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका चौथा. कारण अवघड आहे म्हणून सोडून दिलेलं असतं तर हिंदवी स्वराज्य स्थापनच झालं नसतं. त्याच्यामुळे असं वाटलं की अवघड सगळं होत चाललंय. खरं तर तीच वेळ असते जिथे आपण पुन्हा एकदा एक वेगळ्या जोमाने लढू शकतो. आणि जो लढत नाही, जो लढू शकत नाही, तो कधीच जिंकू शकत नाही. त्याच्यामुळे पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते. आता लढते मैदानाच्या आतमध्ये संघशील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॉल चालला हवामध्ये. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. आता लॉंग ऑफ पकडली गेली कॅच. पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संपादित करत असताना 17 धावसंख्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यानंतर सुद्धा एक आत्मविश्वासी गोलंदाजी करत असताना लागोपाठचे खात्यामध्ये विकेट 3. निखिल बाद. कधी जिंकू शकत नाही. इथनं हार मांडण्यापेक्षा लढणं चांगलं समजलं. गौरवच्या आगे 17 धावा आल्या. त्याचा खरं तर जो बॉलिंग अटॅक होता त्या बॉलिंग अटॅकला मागणं ठरवलं गेलं आणि आता सध्या तो आत्मविश्वासी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अनिरुद्ध. क्रमांक आलाय 7 वरती, त्याची वर्णी लागली आहे. अजूनही एकही धाव खर्च नाहीये. लागोपाठचे 3 विकेट. 13 बनवायच्या होत्या, आता 9 मध्ये 13 बनवायच्यात कंपल्सरी. ओ द विकेट.
ओव्हर द विकेटने चौथी मिळेल का? बॉल हवामध्ये, इथनं क्षेत्ररक्षक वळतो चेंडू खाली आणि 4 ट्रिक कंप्लीट करत असताना या स्पर्धेमध्ये 4 विकेट कंप्लीट केल्यात. विचार केला नव्हता की गौरव अशा पद्धतीने बॉलिंग करेल. अटॅक कंटिन्यू ठेवला गेला आणि या स्पर्धेमध्ये 4 ट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज गौरव. हा पा ॲक्शन रिप्ले. का आत्मविश्वास होता गौरवकडे. हा बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग झाला, टॉपेज. बॉल हवेमध्ये असताना फिल्डर वळले, अगदी बॉलरच्या जवळ होते. त्यांनी सांगितलं गेलं की आय विल टेक. आणि या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत त्या ठिकाणी होता. प्रशांतने पकडली कॅच आणि 4 ट्रिक कंप्लीट झाली गौरवची. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ना तुम्ही असे सिच्युएशन अनेक वेळा फेस करत असा, कारण या सिच्युएशनला एखादं षटक मागडं गेलं तर त्या षटकाला तुम्हाला कव्हर करण्याची चान्सेस जास्त, आता संधी असते. तीच संधी आता प्राप्त झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर. ओ द विकेट. शेखरसाठी हा बॉल, हाही बॉल हवामध्ये, इथे विकेट मिळू शकते. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅच ड्रॉप करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, कारण ही कॅच आली असती तर या स्पर्धेतली 5 ट्रिक कंप्लीट झाली असती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. हा पा ॲक्शन करून तुम्हाला दाखवतात हिरामन खरकर, अर्थातच हॅरिस सर. खरं तर अशा ॲक्शनसाठी ते प्रसिद्ध आहेत. एखादं संगीत नृत्य वाजल्यानंतर त्यांचा डान्सही पाहणं जोगे राहिला. या बॉलवरती मिळतात धावा 2ने 39 धावा. टीमच्या टोटलमध्ये लक्ष होतं 50 आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 11 बनवायचे आहेत. 7-11चं समीकरण. हा निर्णायक बॉल. यावेळेला बॉल आता हवेमध्ये आहे आणि बॉल कदाचित जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही कॅच ड्रॉप केली, त्याचा नंतरच सामना सुरू झाला. जिथे कॅच ड्रॉप झाली तिथून आज सामना सुरू करू दिला तो म्हणजेच फिल्डरने. हा पा ॲक्शन रिप्ले. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, थोडासा पुढे गेला, बॅटला सेट केलं, बॉलच्या रेंजमध्ये आणलं. बॅट स्विंग जबरदस्त होता आणि फेकून देत असताना त्या खेळाडू कक्षामध्ये जिथे लक्ष लागलं होतं या मॅचला रिटर्न करण्यासाठी टीम चिखलोलीचं, तिथे बॉल बॉललाईनच्या बाहेर षटकार आलाय आणि या षटकाराने इक्वेशन चेंज. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये या मॅचमध्ये कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 5. शरदजी भोईर आणि मोहनजी गायकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नुकतंच. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पण हाफ ज्या चान्सेस असतात ना, त्या चान्सेस फुल कन्वर्ट करण्यासाठी विदिन अ सेकंड ज्या क्रिकेटमध्ये मुवमेंट असतात ना, त्या मुवमेंट तुम्हाला रिटर्न आणायचे असतात. रिटर्न सिच्युएशन आली होती. शिळ संघाने विचार केला होता की 4 विकेट गेलेले आहेत. मग आता सन्माननीय अर्जुनजी भोपी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. सहा चेंडू आता 5 धावसंख्येची गरज. आमचे ड्रोन एक्सपर्ट, ड्रोन पायलट जीवन म्हात्रे यांच्या हँडलिंगनं आता तुमच्या समोर थोड्याच वेळानंतर आम्ही या क्रीडांगणाचे ड्रोन फुटेज टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवू. खतर रायडर आहेत लेह लडाख, त्याच्यानंतर केदारनाथ, या ठिकाणी ते बाईक राईड करत असतात. आणि असं नाही की कल्याण नगरीतून ते केदार आणि लेह लडाख बाईक ट्रिप करून आलेले आहेत आणि या मे मध्ये सुद्धा पुन्हा एकदा ते लडाखला जाणार आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या षटकामध्ये 5 रोखायचे आहेत. आता शेवटच्या 5 बॉलवरती 5 धावा रोखायचे आहेत. याही सिच्युएशनना ना आता खरं तर आपण बघितलं ना तर समाधानकडे ती क्षमता आहे, परंतु आता त्या समाधानला त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. ती क्षमता आता रिटर्न कशी आपण आणू, आपल्या टीमला विजयपथ कसं निर्माण करून देऊ, यासाठी आता मोठ्या फटक्यांसाठी फक्त वंचित ठेवायचं आहे, जिथे 5 मध्ये 5 धावा रोखायचे आहेत. ओ द विकेट. मृत चेंडू घोषित केला अंपायर्सने. रिदममध्ये थोडासा अडथळा, त्याच्या पुन्हा एकदा रिटर्न मारून समाधान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. केशव आहेत ऑन द स्ट्राईक. ओ द विकेट. ताकदीचा वापर ऑन साइडला चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. साईलने कॅच ड्रॉप केली आणि तिथून या सामन्याला मिळालं वळण. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला तर 4 चेंडू ठेवत असताना या 50 धावसंख्येचा पाठला दिमागदार रीतीने करत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल संघ चिखलोली आणि हडलग टीम माऊली 11 शिळ.
स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने फिनिश केला केशवने शेवटपर्यंत बॉलवर